नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एका खूपच खास विषयावर बोलणार आहोत। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे। तुम्ही कधी विचार केला आहे का ही 3.5 शक्तिपीठे म्हणजे नक्की काय, कोणते आहेत ही मंदिरे आणि त्यांच्या मागे काय रहस्य दडलंय? आज आपण याच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शक्तिपीठे म्हणजे काय? पौराणिक कथेनुसार भगवान शिवाच्या तांडवामुळे देवी सतीचे शरीर 51 भागामध्ये विभागले गेले आणि हे भाग जिथे जिथे पडले तिथे शक्तिपीठे निर्माण झाली। हीच 51 शक्तिपीठे देशभरात विखुरलेले आहेत। यातील काही प्रमुख शक्तिपीठे आपल्या महाराष्ट्रात आहेत, पण ती 3.5च का? याचे उत्तर असं आहे की कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी आणि माहूरची रेणुका ही 3 पूर्ण शक्तिपीठे मानली जातात। तर वणीची सप्तशृंगी देवी या अर्धे शक्तिपीठ मानले जाते। त्यामुळेच या सर्वांना मिळून 3.5 शक्तिपीठे असे म्हणतात। पहिले पूर्ण शक्तिपीठ म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी। हे मंदिर दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते। हे मंदिर चालुक्य काळात बांधले गेले। देवी महालक्ष्मीला अंबाबाई म्हणूनही ओळखले जाते। या मंदिराच्या मागे एक विशेष कथा आहे। अशी मान्यता आहे की देवी महालक्ष्मीने कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणूनच या शहराचे नाव कोल्हापूर पडले। येथे देवीची मूर्ती शालिग्राम शिलेची बनलेली आहे। तुळजापूरची तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी म्हणून ही देवी ओळखले जाते। हे मंदिर बालाघाटाच्या डोंगर माथ्यावर वसलेले आहे। या देवीला भवानी म्हणूनही ओळखले जाते, कारण ती भक्तांना भय आणि संकटातून मुक्त करते। शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक मोठ्या कामापूर्वी देवीचे दर्शन घेतले। आजही अनेक भक्त देवीच्या दर्शनासाठी इथे येतात। आपले तिसरे पूर्ण शक्तिपीठ आहे माहूरची रेणुका देवी। हे ठिकाण परशुरामाची आई रेणुका मातेचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। हे मंदिर डोंगरावर आहे आणि तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात। इथे परशुराम आणि देवी रेणुका यांच्या अनेक कथा ऐकायला मिळतात। माहूर हे एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे, ज्यामुळे इथे भक्तांना एक वेगळी शांती मिळते। शेवटचे पण अर्धे शक्तिपीठ म्हणजेच वणीची सप्तशृंगी देवी। ही देवी 7 शिखरांच्या मध्ये वसलेली आहे, म्हणूनच तिला सप्तशृंगी असे म्हणतात। इथे देवीला 108 सिद्ध शक्तींचे प्रतीक मानले जाते। हे मंदिर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणे आहे। इथे येऊन मन खूप शांत होते। अशा प्रकारे ही आहेत महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे। ही केवळ मंदिरे नाहीत, तर आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहेत। प्रत्येक मंदिराची स्वतःची एक खास कथा आहे, जी आपल्या श्रद्धा आणि इतिहासाला जोडते। तुम्ही यापैकी कोणत्या मंदिरात गेला आहात किंवा तुम्हाला याबद्दल आणखी काही माहिती आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।